श्री स्वामी समर्थ। पंचांगानुसार वर्षभरात असे अनेक योग आणि तिथी येतात ज्या शुभ असतात। यापैकी एक शुभ योग म्हणजे गुरुपुष्यामृत योग। पंचांगानुसार या योगाचे विशेष महत्त्व आहे। हा योग शुभ कार्य, गुंतवणूक, नवीन व्यवसाय, बांधकाम, तसेच नवीन कपडे खरेदी करणे, सोने खरेदी करणे, घर खरेदी करणे, गाडी खरेदी करणे यासाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। त्यानुसार माघ महिन्यातील गुरुपुष्यामृत योग 22 फेब्रुवारी 2024 रोजी जुळून येत आहे। पुष्य नक्षत्र हे देवतांनी पूजलेले नक्षत्र मानले जाते। तर गुरुपुष्य योगाची वेळ ही सकाळी 6:48 ते दुपारी 4:43 आहे। गुरुग्रह पुष्य नक्षत्राचा अधिपती आहे आणि देव गुरु बृहस्पती पद, प्रतिष्ठा, यश, संपत्ती, शुभतेचा कारक ग्रह आहे। जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य योग तयार होतो। गुरुपुष्यामृतामध्ये अनेक गोष्टी करणे शुभ मानले जाते। या दिवशी नवीन बिझनेस सुरू करणे, शेतजमीन, घर, वाहने, सोन्या चांदीचे आभूषण, पितळ हत्ती, दक्षिणावर्ती शंख खरेदी करणे शुभ मानले जाते। यामुळे देवी लक्ष्मी देवी आकर्षित होते असे मानले जाते। जर तुम्हाला या दिवशी काहीच खरेदी करणे शक्य नसले तर निदान तुम्ही या योगामध्ये श्रीसूक्ताचा पाठ करावा, ज्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते। तसेच मी तुम्हाला सांगणार आहे की त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत ज्या गुरुपुष्यामृतामध्ये खरेदी केल्याने तुम्हाला घरामध्ये भरभराट येईल। तर त्या 3 गोष्टी म्हणजे एक हळद तुम्ही किमान 100 ग्रॅम तरी त्या दिवशी खरेदी कराच। त्याशिवाय साखर आणि तांदूळ या 2 गोष्टी आहेत ज्या तुम्ही या दिवशी आवर्जून खरेदी करा, ज्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर कृपा राहील। याशिवाय पौराणिक मान्यतेनुसार गुरुपुष्यामृत, पुनर्वसू आणि रोहिणी या 3 नक्षत्रात सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते। परंतु या नक्षत्रात सौभाग्यवती महिलांनी सोन्याचे आभूषणे, नवे वस्त्रे परिधान करू नये असेही सांगितले जाते। तसेच गुरुपुष्यामृत योगात विवाह करू नये। पुष्य नक्षत्राला ब्रह्माचा शाप मिळाला होता, त्यामुळे या नक्षत्रात केलेला विवाह यशस्वी होत नाही असे मानले जाते। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।